मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी या घडीची देशातील सकाळची सगळ्यात मोठी घडामोड सध्या तुमच्या समोर येत आहे. महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार यांच्याबद्दलची महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घडामोड जर आपण ऐकली तर मात्र महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप तुम्हाला देखील येईल. अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत. अजितदादांची कामं मात्र आज आपल्यामध्ये बोलत आहेत. अजितदादांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये असल्याचं आपण गेल्या 15 दिवसांपासून पाहतोय. मग अजित पवार आपल्यातून गेले नाहीत, अजित पवार जिवंत आहेत, अजित पवार असेच जाणार नाहीत किंवा अजित पवारांना शरद पवारांनी कुठेतरी बाहेरच्या देशात लपवून ठेवलंय आणि लवकरच अजित पवारांची मोठी एंट्री महाराष्ट्रामध्ये होईल. 15 तारखेला एंट्री होईल, 12 तारखेला एंट्री होईल, अशा प्रकारच्या बातम्या आपण गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पाहतोय. आणि अगदी तशा स्वरूपाच्या राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणारी सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येत आहे. खरंच अजितदादा पवार कुठे आहेत? अजितदादा पवार आपल्यामध्ये आहेत का? या सगळ्यांचा घेतलाय सगळ्यात मोठा खुलासा. तर ज्यांनी अजित पवार यांना सगळ्यात मोठ्या संकटामध्ये ढकललं त्या नावांची यादी देखील आता हळूहळू समोर यायला लागली. रोहित पवार यांनी केलेल्या सगळ्या आरोपांची उत्तरं आता एक गट्टा सगळीकडे आपल्यापर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यावरती आता आपण सविस्तर हा व्हिडिओ घेऊया. तेव्हा आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 27 जानेवारीची रात्र खूप महत्त्वाची होती. त्या रात्री जे घडलं त्याचा परिणाम 28 तारखेला सकाळी झाल्याचं आपण अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि आपले सगळ्यांचे आवडते लाडके दादा यांची विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची आपण बातमी ऐकली आणि तिथल्या ऐकणाऱ्या त्या वेळेपासूनच दादांचा मृत्यू झाला नसल्याचं सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली. दादांचा मृत्यू होणार नाही, दादांचा असा अपघात होणार नाही, दादा असे जाणाऱ्यामध्ये नाही, असं सर्वसामान्य लोकांना आणि दादांजवळच्या लोकांना देखील स्पष्टपणे जाणवत होतं. आणि अखेर त्याच प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत गेल्या आणि अजित पवारांच्या बद्दल आता मात्र सगळीकडे त्याच बातम्या प्रत्येकावरती आता समजू लागल्यात. मग नेमकं काय घडलंय ते आता आपल्याला प्रत्यक्षपणे जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो 27 तारखेला अजितदादा पवार विमानामध्ये बसण्याच्या अगोदर मुंबईमध्ये वेगवान घडामोडी घडल्या हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. अजित पवार मुंबईमध्ये दिवसभरामध्ये वेगवेगळ्या फाईलवरती सह्या करत होते. दिवसभरामध्ये कामं आटपून अजित पवार पुण्याकडे संध्याकाळी 6 वाजताच निघणार होते आणि बारामतीकडे जाणार होते. परंतु त्यांना बराचसा उशीर त्या दिवशी झाला आणि त्याचं कारण देखील आता समोर आलं आहे. त्यांच्याच नेत्यांनी त्याला उशीर लावल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. प्रमोद हिंदूराव यांनी सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवली असून प्रमोद हिंदूराव यांनी न्यूजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचाच बडा नेता यांनीच अजित पवारांना मुंबईमध्ये सही करण्यासाठी त्या राईस मिलच्या फाईलवरती सही करण्यासाठी अजितदादांना संध्याकाळपासून थांबवलं होतं आणि अखेर त्यांना यायला उशीर झाला आणि त्या फाईलवरची सही राहिली आणि दादा फ्लाईटने निघाले. गाडीमध्ये दादांच्या बॅगा सर्व भरलं असताना परत अजित पवारांनी त्या सगळ्या बॅगा बाहेर काढून पुन्हा विमानामध्ये जाण्याचा प्लॅन दादांनी आखला आणि शेवटी तेच घडलं. मात्र मित्रांनो 28 तारखेला जे घडल्याच्या नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर हे चित्र निर्माण झालं. चित्र निर्माण होत असताना अजित पवारांचा मृत्यू झाला का ही सगळ्यात मोठी बाब होती. आता अपघातामध्ये अजित पवार गेले ही बातमी महाराष्ट्राला कळल्याबरोबर संपूर्ण लोकांनी बारामतीमध्ये आपलं सगळ्यांनी ठाण मांडलं. ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. मात्र जेव्हा अपघात झाला तेव्हा अजितदादांची बॉडी ओळखणं देखील खूप मुश्किल होतं. परंतु ती बॉडी पूर्ण फुगल्यामुळे अजित पवारांचा अपघात नाही घातपात आहे असं रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलंय. कारण की विमान अपघातातून सगळ्या बॉड्या जळाल्या असताना अजित पवारांची बॉडी का फुगली गेली असा प्रश्न अजित पवारांच्या बॉडीविषयी रोहित पवारांनी विचारला. त्याबद्दल त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची उत्तरं नाहीत. आता मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर वेगवेगळ्या संघटनांना वेगवेगळ्या नेत्यांना आता त्यांनी जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा मुंबईवरून बारामतीला जाताना टेक ऑफ करताना विमानाला कोणी
आज्ञा दिली किंवा विमानाला कोणी उडवायला सांगितलं, कारण की बारामतीमध्ये जर प्रचंड धुकं असेल, तर त्यांना तिकडे कोणी उड्डाण करायला सांगितलं, असा प्रश्न रोहित पवारांनी सांगितला आहे. मग पायलटला कोणी काही सांगितलं होतं का? पायलटनेच हे संपूर्ण गेम घडवून आणलाय का? पायलटनेच दादांचा मृत्यू घडवून आणलाय का? अशी शंका रोहित पवारांना स्पष्टपणे जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांना असं वाटलं, की जेव्हा विमान बारामतीमध्ये आल्याच्या नंतर ते विमान तिथे गिरक्या घालत होतं. एवढे विमान खाली येऊन का गिरक्या घालत होते? म्हणजेच पायलटने त्यावेळेस दारू पिली होती का? की त्या विमानामध्ये बॉम्ब ठेवले होते, जेणेकरून लगेच मोठमोठे स्फोट झाले. अशा आशयाच्या देखील सगळीकडे चर्चा झाल्या आणि रोहित पवारांनी थेट आरोप केले. मित्रांनो, हे आरोप खूप महत्त्वाचे आहेत. कारण की अजितदादा पवार आपले जिवंत आहेत का? की अजितदादा पवार गेले आहेत? या सगळ्या प्रश्नांचा सुटकारा या ठिकाणी मिळणार आहे. परंतु मित्रांनो, त्यावेळेस जर सांगायची महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवारांचा अपघात झाला, तो अपघात घडवून आणल्याचा 100% दावा केला गेला आहे. आणि हा दावा करत असताना रोहित पवारांनी स्पष्टपणे नेत्यांची नावं घेण्यास आता सुरुवात केली आहे. आज रोहित पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मागितली, परंतु त्यांना ती वेळ मात्र दिली गेली नाही. यामागे नेमकं कोणतं कारण असू शकतं? हा देखील सगळ्यात मोठा डाव कोणी आखलाय याची सुद्धा ती चर्चा दिल्लीमध्ये सुरू झाली आहे. मात्र रोहित पवारांनी आता पुढील पुढील 2 दिवसामध्ये सगळ्यात मोठी गौप्यस्फोटाची पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यामध्ये कुणाकुणाची नावं आता समोर येणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची नावं समोर येणार का? 3 ते 4 नावं आहेत, ज्या नावांमुळे अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण करायचं होतं, परंतु ते नेते आडवे येत होते, असा दावा सध्या केला जात आहे. आणि अजून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे काही नेते पक्षाचं विलीनीकरण करायचं नको, अशी सध्या बातमी पेरत आहेत. यामुळे नेमकं अजित पवारांचा मृत्यू झाला की घातपात होता, हे आता समजायला कारण नाही. या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राच्या मनामध्ये, मराठी माणसांच्या मनामध्ये दादा मात्र अजून गेले नाहीत. दादा मात्र आपल्यामध्येच आहेत. बारामतीच्या श्वासामध्ये दादा आहेत. महाराष्ट्राच्या ध्यासामध्ये दादा आहेत, असं सध्या बोललं जात आहे. त्यामुळे अजित पवार येतील अशी भाबडी आशा घेऊन आता सगळे लोक अजूनही जगतायत, आपलं रोजचं जीवनमान जगतायत. मात्र दादांचा अंत्यविधी झाला असून दादा आता येणं अवघड आहे, असं त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील वाटू लागलंय. त्यामुळे अजित पवारांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय, हे आता कुठेतरी सत्य आहे, हे देखील आता मानावं लागेल. परंतु दादांची एवढे चाहते महाराष्ट्रामध्ये आहेत, की त्यांना खरं वाटत नाहीये. दादा गेलेत, दादा आपल्यातून गेलेत, परंतु नियतीचा खेळ दादांना तिथे मोडता आला नाही. नियतीने मात्र दादांना तिथे राजकीय गेम नाही, तर दादांचं संपूर्ण जीवनच त्या ठिकाणी संपवलं. मित्रांनो,